मित्रांनो, कधी विचार केलाय का की एक अनोळखी मुलीसाठी कोणी स्वतःचे सौभाग्य धोक्यात टाकेल? आज मी तुम्हाला अशा एका स्त्रीची, सोना धोबिणीची कथा सांगणार आहे, जिने आपल्या कष्टाने आणि भक्तीने साक्षात यमराजांनाही नतमस्तक व्हायला भाग पाडले. ही फक्त एक कथा नाही, तर भक्तीच्या शक्तीचा एक असा चमत्कार आहे जो ऐकून तुमचे डोळे पाणावतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही मिनिटातच मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ शकतात. एका गावात एक अत्यंत सात्विक ब्राह्मण परिवार राहत होता. त्यांच्या मुलीच्या नशिबात लग्नानंतर काही दिवसातच वैधत्व लिहिले होते. गावातील साधू महाराजांनी हे दुर्दैवी भविष्य ओळखले होते. आई वडिलांवरती दुःखाचा डोंगर कोसळला, पण त्या मुलींच्या भावाने हार मानली नाही. त्याने बहिणीच्या सौभाग्यासाठी 7 समुद्र पार करून सोना धोबिण नावाच्या एका महान सतीला शोधण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास सोपा नव्हता. त्या भावाने आणि बहिणीने रक्ताळलेल्या पायाने घनदाट जंगलातून हिंस्त्र श्वापदांचा सामना करत संपूर्ण प्रवास केला. वाटेत गरुडाच्या पिल्लांचे प्राण वाचवून त्यांची मदत केली आणि अखेर सिंहल बेटावरती पोचले. तिथे त्यांनी कोणालाही न सांगता मध्यरात्री उठून सोना धोबिणीच्या घरची कामे करण्यास सुरुवात केली. त्यांचा निस्वार्थी सेवाभाव पाहून सोना धोबिणीने हृदय द्रवले. जेव्हा सोनाला सत्य समजले तेव्हा तिने असा एक निर्णय घेतला जो आजच्या काळात अशक्य आहे. तिने स्वतःच्या सौभाग्याचा अंश त्या मुलीला दान केला. इकडे तिने आशीर्वाद दिला आणि तिकडे सिंहल बेटावर तिच्या नवऱ्याने प्राण सोडले. तिने आपला संसार उद्ध्वस्त होऊ दिला, पण एका परक्या मुलीला वैधत्वाच्या शापापासून वाचवले. हा त्याग सामान्य नव्हता, हा होता सती धर्माचा सर्वोच्च नमुना. सोना जेव्हा परतीच्या प्रवासाला निघाली तेव्हा सोमावती अमावस्या होती. तिने पिंपळाच्या झाडाला स्वतःच्या डोळ्यातील अश्रूच्या अभिषेकाने 108 प्रदक्षिणा घातल्या. तिची ही निस्वार्थ भक्ती पाहून साक्षात यमराज तिथे प्रकट झाले आणि त्यांनी तिच्या पतीला पुन्हा जिवंत केले. मित्रांनो, कथेचा बोध हाच आहे की जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे दुसऱ्याचे दुःख दूर करता, तेव्हा देव स्वतः तुमच्या घराचे रक्षण करायला येतो. जर तुम्हालाही तुमच्या जोडीदाराचे, कुटुंबाचे आयुष्य दीर्घ आणि सुखी व्हावे असेल तर आत्ताच या पवित्र कथेला नतमस्तक होऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला या पवित्र कथेवर आधारित एक सोपा व श्रद्धेने करायचा उपाय सांगते. हा उपाय विशेषतः सोमावती अमावस्या, सोमवार किंवा कोणत्याही शुभ दिवशी करू शकता. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. झाडाला जल अर्पण करून मनोभावे 11 किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर पिंपळाला 7 किंवा शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा घाला आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी व जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. शेवटी एखादा गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा आपल्या योग्यतेनुसार दान करा.